गिरनारची यात्रा करणार आहात तर जाण्या अगोदर या गोष्टी जाणून घ्या। गिरनारची यात्रा हा एक अलौकिक, आध्यात्मिक आणि दत्त भक्तांसाठी सर्वोच्च अनुभव आहे। गुजरातच्या जुनागड मधील गिरनार पर्वताच्या 10,000 पायऱ्या चढून गुरु शिखर गाठणे, निसर्ग सौंदर्य, श्री गुरुदत्तांच्या पादुकांचे दर्शन आणि दत्तप्रभूंपर्यंत पोहोचून मनाला मिळणारी चैतन्यमय अनुभूती सर्व क्षीण घालून मनाला शांतता, प्रसन्नता आणि ऊर्जा प्रदान करते। थोडक्यात गिरनारची पहिली पायरी जेथून सुरू होते ते मूलाधार चक्र आणि गुरु शिखर चढून मंदिरात प्रवेश झाला की आज्ञाचक्रापर्यंतचा प्रवास पूर्ण होतो। येथील प्रत्येक पायरीवर आपल्यातील दुर्गुणांना सोडून पुढच्या पायरीवर पाऊल टाकायचे असते। काम, क्रोध, मत्सर अशा सर्व दुर्गुणांचा त्याग करून शेवटच्या पायरीपर्यंत चढायचे असते। गुरु शिखरावर गेलो की एकदम विचारशून्य आणि नमन अवस्था अनुभवता येते। महाराजांना काही मागायचे लक्षातच राहत नाही, फक्त डोळे भरून दर्शन घेण्यातच धन्यता वाटते। अश्रू दाटून येतात, कंठ सद्गतीत होतो, अष्टभाव दाटून येतो। फक्त महाराजांच्या चरण पादुका आणि दत्तगुरूंची हसरी मूर्ती दिसत राहते। इथला प्रभावच तसा आहे। ज्याची जशी साधना तसे त्याला अनुभव येतात। उच्च कोटीच्या साधकांना पादुकांवर साक्षात नीलमणी सारखी कांती असणाऱ्या तेजस्वी गुरुदेव दत्त महाराजांचे दर्शन होते। मग दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मितूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, हे अगदी अनुभवास येते। म्हणजेच मानवी जन्म सार्थकी लागतो। सहस्रार चक्रापर्यंतचा प्रवास पूर्ण होतो। महाराजांना एकच विनंती, गुरु महाराज, आम्ही कधी चुकलो, अडखळलो, वामपंथाला जरी लागलो तरी तुम्ही आम्हाला योग्य मार्गावर आणावे ही तुमच्या चरणी प्रार्थना। गिरनारला दत्तगुरूंचे अक्षय निवासस्थान मानले जाते। भाविक येथे दत्तगुरूंच्या साक्षात्काराचे तसेच अदृश्य शक्तींचे अनुभव आणि गुरु शिखरावर जाणवणाऱ्या आनंद लहरी ज्या साधकाला गुरुभक्तीच्या उच्चतम स्थितीत घेऊन जातात त्या अनुभवण्यासाठी येत असतात। अनेक गुरुभक्त सांगत असतात, निस्सीम श्रद्धा असल्यास येथे महाराजांचे दर्शन कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नक्की घडते। अनेक यात्रेकरूंना इथे तपस्वींचा, योगिनींचा, अद्भुत सुवासाचा आणि दत्तधुनीच्या ठिकाणी दैवी शक्तींचा अनुभव येतो। इतक्या पायऱ्या चढणे म्हणजे फक्त ट्रेक नाही, ही एक श्रद्धेची, सहनशक्तीची आणि गुरुभक्तीची परीक्षा आहे। गिरनारच्या प्रत्येक पायरीवर काहीतरी वेगळं जाणवतं। जेव्हा गुरु भेटीची ओढ लागलेली असते आणि भेटीची प्रतीक्षा जेव्हा संपणार असते तेव्हा मनाला जी संपूर्णता जाणवते ती शब्दात सांगणे अशक्यच। गिरनार हा हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा संदर्भ मिळतो। गिरनारवर श्री दत्त महाराज, नवनाथ, 33 कोटी देवी देवता, तपस्वी, साधू, ऋषी मुनी, महंत सर्व वास करतात। त्यामुळे आयुष्यात एकदा तरी प्रत्येक दत्त भक्तांनी गिरनार दर्शन करून धन्य व्हावे। अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा। भेटूयात पुढच्या भागात। तोपर्यंत जय गिरनारी।